नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून मी स्वागत करतो. मित्रांनो, आज एक बातमी पाहिली, जी तुम्हाला बातमी दिसते. बातमीने सुन्न केलं. वृत्तपत्र वाचत होतो आणि एक गोष्ट वाचता वाचता जी कळली, थोडं मन सुन्न झालं. जी बातमी पुढारी वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी. शिक्षण सेवकांना किमान मूलभूत वेतनासह सेवा संरक्षण द्या. तसंच कृती समितीची मागणी उद्या सायंकाळी कणकवलीत कॅन्डल मार्च मोर्चासुद्धा निघणार आहे. त्याची हेडिंग जी होती ती मी पहिले सांगतो की सध्या शिक्षण सेवक हे कामसुद्धा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्य एक शाळा म्हणजे एकाकी शाळा शिक्षण सेवकांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आणि शिक्षण सेवकांना सेवा काळात जर मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब पूर्ण अडचणीत पडते. त्यांना कोणतीही सेवा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे शिक्षण सेवकांना किमान मूलभूत वेतन व सर्व सेवा संरक्षण लागू करणे आवश्यक आहे. ह्या ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगतोय, ह्या सर्व मी वृत्तपत्रातली बातमी पाहून तीच मी वाचण्याचा प्रयत्न करतोय. चला मी सुरुवात करतोय वाचायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण सेवकांच्या प्रश्नांकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी शनिवारी 19 एप्रिल रोजी कणकवलीमध्ये सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक दरम्यान कॅन्डल मार्च आदरांजली सभा काढण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आलेली. शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीने ही जी बातमी दिलेली. यावेळी निमंत्रक जावेद तांबोळी, वसंत कदम, अमृता चव्हाण, सुनील वाघ, धम्मपाल बाविस्कर, दयानंद पांडे, रवींद्र मोटे, महेश पाटील, पवन वाघ, रवींद्र जाधव हे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण सेवकांच्या प्रश्नाबाबत माहिती देताना जावेद तांबोळी, वसंत कदम यांनी सांगितलं की आयनलमधील प्रशांत तांबे यांचे निधन झाले. 1 वर्षानंतर शिक्षण सेवक असताना त्यांचे निधन झाल्याने त्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात कुटुंबाची अवस्था खूप बिकट झाली आहे. मित्रांनो, खरंच सुन्न करणारी अशी घटना आहे. मी स्वतः एक शिक्षण सेवक आहे आणि शिक्षण सेवकांचा व्यथा मला पूर्णपणे माहिती. अल्पशा मानधनावर शिक्षण सेवक काम करतात, मात्र शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण दिलं जात नाही. राज्यातून कोणत्याही आर्थिक मदत ही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर जे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे राज्यात 14 शिक्षण सेवकांच्या सेवेत असतानाच मृत्यू झाला आहे. शिक्षण सेवक केवळ 15,799 एवढ्या अल्प मानधनावर काम करतात. जिल्ह्यात 800हून अधिक शिक्षण सेवक कार्यरत असून बहुसंख्य एक शिक्षक शाळावर शिक्षण सेवक आहेत. त्यांच्यावर प्रशासकीय कामाचा सुद्धा ताण असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. त्या एकाकी शाळेवर मुख्याध्यापकांचा पदभार सुद्धा त्यांच्यावर लादण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर मुख्याध्यापकांची सुद्धा जबाबदारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण असतोय. इलेक्शन ड्युटी असेल, जनगणना असेल किंवा मग या शासनाच्या कामामध्ये सहभाग असतो. असे असताना शिक्षकांना अल्प असे मानधन आणि कुठलंही सेवा संरक्षण मिळत नाही. शिक्षण सेवक काळात जर मृत्यू झाला तर कुठल्याही प्रकारची शासनाकडून मदतसुद्धा मिळत नाही. त्यामुळे शिक्षण सेवकांना समान काम समान वेतन मिळणे आवश्यक आहे. इतर खात्यातील प्रोबेशनली कर्मचाऱ्यांना या सर्व काही गोष्टी यांचा लाभ मिळतो, पण शिक्षण सेवकांना मात्र हा लाभ मिळत नाही. सर्व परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्या आहे, मात्र त्यांच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील नाही. शिक्षण सेवकांच्या प्रश्नाबाबत कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिक्षण सेवक तात्काळ रद्द करून सर्वांना नियमित सेवेत समाविष्ट करावे. किमान मूलभूत वेतन, सर्व सेवा संरक्षण लागू करावे आणि मृत शिक्षण सेवकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. कुटुंबातील
एका सदस्यात अनुकंपावर त्या तत्वावर नोकरी द्यावी अशा मागण्या कृती समितीने केलेल्या आहे. मात्र या मागण्याबाबत शासनाने लक्ष वेधून घेतले असले तरी दुर्लक्ष केल्याचे जावेद तांबोळी व वसंत कदम यांनी सांगितले. तरी शिक्षण सेवक प्रशांत तांबे व राज्यातील मृत शिक्षक सेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कृती समितीने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्च व आदरांजली सभेस सर्व शिक्षण सेवक शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, खरंच सुन्न करणारी घटना आहे आणि शिक्षण सेवकांना खरंच संरक्षण नाही. जर त्यांना काही झालं तर मात्र शासन कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही, हे वास्तव आहे. म्हणून कृती समिती, पवित्र पोर्टल कृती समितीने जे शिक्षण सेवकांची जी केस टाकलेली, म्हणजे जी खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली, ती याचिकेचा जो काही आता सुनावणी होणार आहे ती 27 तारखेला होणार आहे. मी प्रार्थना करतो की नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. मित्रांनो, ही जी बातमी मी वाचून दाखवली ती पुढारी न्यूजची बातमी होती. मित्रांनो, या बातमीबद्दल तुमचं मत काय ते मला कमेंट करा आणि नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन माहिती ही मिळत राहील. धन्यवाद.